काय सांगाल? कार्यक्रमाला आहात. राईट, ते जे बोलतात मी त्यांच्याशी सहमत आहे ॲब्सोल्युटली. कारण आम्हाला सुशिक्षित असा पंतप्रधान हवा आहे, आम्हाला अशिक्षित आणि आम्हाला आता बस झालं, बस भाई मोदी 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 बस झालं, अभी मोदी नहीं चाहिए, अब हमको राहुल गांधी ही चाहिए, क्योंकि हमारी एजुकेशन सिस्टम हमको अच्छी चाहिए। और मेरा मुद्दा जो है वेल एजुकेटेड ये तो चाहिए, और जेनजी को तो अभी राहुल गांधी ही चाहिए, मैं तो बोलूँगी। और मेरा मेन मुद्दा म्हणजे माझा जो मेन मुद्दा आहे, मला तर असं वाटतं की एज्युकेशन, मला जर त्यांना प्रश्न विचारायची संधी आली तर मी त्यांना तेच बोलणार, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, या वर्षी म्हणजे या वर्षी 5 वर्षांनी आता आम्हाला तुम्हालाच पंतप्रधान करायचंय। आणि माझा मेन मुद्दा, माझा मेन प्रश्न असणार आहे की आता एज्युकेशन सिस्टम एवढं घाण झालेलं आहे की आम्हाला प्रत्येक कुठली डिग्री घ्यायची असेल तर आम्हाला विकत घ्यावी लागते, आम्हाला आमच्याच शिक्षणासाठी आम्हाला कित्येक 10-20 किती डोनेशन आम्हाला द्यावं लागतं। म्हणजे असं झालंय की एज्युकेशन पण आपल्या स्वतःच्या पैशाने आपल्याला खर्च करायचंय आणि आपल्या या इंडियामध्ये सहभाग करायचंय। तर इंडियाचं नाव या सर्व बीजेपी मुळे एज्युकेशन सिस्टम एवढी घाणेरडी झालेली आहे, म्हणजे संपूर्ण त्यांनी एज्युकेशन सिस्टमच घाण केलेली आहे। त्याच्यामुळे मला तर हेच बोलायचं, एज्युकेशन सिस्टम ही राहुल गांधी शिवाय कोणीही नीट करू शकत नाही, कारण राहुल गांधी हे कॅम्ब्रिज इन्स्टिट्यूटमधून स्वतः शिकलेले आहेत। आम्हाला सुशिक्षित, आम्हाला असा पंतप्रधान हवाय, आम्हाला सुशिक्षित पंतप्रधान नाही पाहिजे। राहुल गांधी, जेनझीला जर कोण हवंय तर राहुल गांधी हवे आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी तरुणींकडून दिली जाते। छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम AISSच्या मैदानावरती होतोय आणि याच मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती तरुणी दाखल झालेल्या आहेत आणि या तरुणींकडून अपेक्षा व्यक्त केली जाते की राहुल गांधी यांना आम्ही पंतप्रधान बनवणार आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या तरुणींकडून मांडली जात असल्याचं पाहायला मिळतंय। छात्रों की गूंज अशा नक्कीच भरत, आपण बघतो की विद्यार्थिनींची जो अगदी मोकळेपणाने साम टीव्हीशी संवाद साधला, त्यांच्या अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत, वेळोवेळी तुमच्याकडे आम्ही माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद।